नमस्कार पवार की पब्लिक आणि मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मी आहे राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क या मेट्रो स्टेशनजवळ. खरं तर ब्लॉग नंतरच चालू करायचा होता, पण म्हटलं आपण एकटेच आहोत तर इथूनच चालू करूयात. सो आत्ता जस्ट मी स्टेअर्स चढतोय. आता आपले गोंडस असे मित्रमैत्रिणी भेटणारच आहेत, तर आपण भेटूया त्यांना डायरेक्ट. रिॲक्ट करा. शी इमोशन्स, त्यांचे इमोशन्स फोनमध्ये नाही दाखव. छोरी चुप्पम छोरी. सॉरी पतू हाय कर इथे. पतू हाय कर. हा ठीक आहे. लोक स्पॉटला येऊन पोचलेलो आहोत. तरी मला पण माहीत नाही इकडचं माहोल कसा आहे, पण हे लोकेशन आमच्या पत्तू मित्राने केलेलं आहे. बघूया आतमध्ये जाऊ. दिसत नाही. क्लास या लोकांची मुडकी दिसत नाही मला. असा कॅमेरा पकडायला. हाय करा. फोटो नाही. चुकलाय माझा निर्णय मला असं वाटतंय. चल भाई एंट्रन्स करा आता यार. शो बेबी क्लास यार. काय माहोल आहे. पण तू एक नंबर लोकेशन शोधला. भावाची इज्जत माझ्या डोक्यात अजून वाढली. पण तू मोबाईल इग्नोर मारतोय मला. इग्नोर थोबाड फोडेन तुझं. ह्या भावाने केस. पण तू मला असं वाटतंय तुझं स्पेशल तुझ्याकडे स्पेशल. हा बोल काय बोलायचं. अरे फोटो नाही बाबा. आज मी खूप खुश आहे. येस कारण का तू फालतू माणूस भेटलाय ना मला. येस. पण तू मला असं वाटतंय मी तुझ्या मागे खूप चांगले संस्कार केले. खूप चांगला प्लेस शोधून काढला. धन्यवाद. पण तू ना ॲक्च्युली लोकेशन एक मिनिट. पण तू ना ॲक्च्युली लोकेशन खूप चांगलं चूज केलं आहे. बट सीन इज दॅट की आता मेन इंग्लिश. The place was actually nice, but there is some. हे इंग्लिश बाईला कशाला आणलं. हिला जरासं हे करा रे जरा हिला. सॉरी हे कट आहे. हे कट आहे. हां आमच्या इंग्लिश ट्युशन क्लासेसचा सारा मॅडम आमचं सरस मेनू बघतात. आणि पतू एवढा जर का अभ्यास तू जर का कॉलेजमध्ये केला असता असं आई शपथ तू A ग्रेडने पास झाला असता. कॉलेजच्या बॅनरवरती पाटीवरती वगैरे तुझे फोटो लागले असते. कॉलेजचं नाव माहिती आहे ना DTSS वरती तुझा बॅनर लागला असता. एक्सक्यूज मी शरा मॅम. एक्सक्यूज मी मॅम. सेविंग फॉर्म काउंटर कुठे. सेविंग फॉर्म क्रेडिट कार्ड. वी हॅव टू तुमची सॅलरी असेल डिपेंड ऑन दॅट. इंग्लिश बोलता. इंग्लिश पाण्यासोबत चर्च करता तुम्ही लोक. 10 रुपयाच्या पाणी पिताय. आम्ही लोक दारू तर नाही पियत आहे, बट कोक सारखा मैफिल तर दारू सारखी झाल्या. येस काय काय परत आहे का इंग्लिश. येस इंग्लिश मॅडमचं इंग्लिश वाक्य. काय बोलली. नाही थांब. शरा इकडे बघ. शरा प्लीज इंग्लिश एकदा बोलता. की एक कोक. ए हा शरा एकदा परत प्लीज. एकदा आपलं. थांब ला जाऊ देत. थांब. सो आर यू रेडी फॉर द. पण तुझं थोबाड फोडे ना मी. पण तू आश्वासन देतो आणि बॅकफूट लावतो काय बोलला दीपा. हा ठीक आहे. थोडंसं आमचं जे कोल्ड्रिंक्स आहेत. पण तू आता तूच बोल. थांबा चल मला एक्साइटमेंट वच्ची लेव अलगत थांबा थोडंसं.
ये मला दिसत नाही थांब मला दिसत नाही पत्तू थोडा पुढे ना चेस अप 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 ये मच्छी याचं थोबाड फोडलं पाहिजे जेन्युन आजचं बिल पत्तूकडून आहे स्पॉन्सर आजचा हा जो प्लॅन झाला तो खरंच खूप धरून बांधून झाला आणि बड ऑब्वियस म्हणजे आपले कॉलेजचे फ्रेंड्स तुम्ही मगाचपासून बघताय तर आपल्या लाईफमध्ये आपण स्टक होऊन जातो पूर्ण तर दीपा इंग्लिश दीपा हे बाई आता हे माझ्यामध्ये तेवढी पुढची पात्रता नाही थांब ना थांब क्लिअर बोल थांब आता आमचा वेगळा प्लॅन झालाय कसं चेंज करायचा आमचा वेगळा प्लॅन झालाय सॉरी मी थोडा फंबल होतो कारण हे ना थोडंसं जास्त झाले याला हायलाईट व्हायचं आहे ब्लॉगमध्ये पण तू बोल कॅमेरा तुझ्याकडेच आहे हा कॉफी विथ कोक बोललाच एकदाच आला ब्लॉगमध्ये आता घरच्यांना दाखवायचं की हेच मी बोलतो रिपीट टेलिकास्ट रिपीट परत मी तेच म्हणेन धरून बांधून झालेला हा प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचे एक हर एक ग्रुपमध्ये तसा असतो तर आमचा एक अकाउंटंट काय म्हणतोय भाई पहिलं ते वाला एक्सप्लेनेशन दे की हाऊ मेनी इयर्स टू आवर फ्रेंडशिप इंग्लिश ते म्हणतात ना मैत्री मराठीतच बोलणार कुणीतरी आताच बोलून गेलं की माझी फर्स्ट प्रायोरिटी इज मराठी येस हां तुम्ही मराठीतच बोलणार हां किती वर्ष मॅडम तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की किती वर्ष झाली तुमच्या फ्रेंडशिप 12 वर्ष झाली आहे आमच्या टोटल इव्हन फ्रेंड्स ग्रुपला 2014 to 2026 आणि जे बाकीचे हां एक मेन अजून सॉरी मी तुला इंटरप्ट करतोय अजून जे बाकीचे जे आपले ब्लॉग बघतात ना आपले फ्रेंड्स लोक तर ते आपण असं असायचं ना लहानपणी की आम्ही लोक सुटलो त्याच्यामध्ये आम्ही 4 जण सुटलो आणि बाकीचे जे नाही आले त्या लोकांनी फक्त पोगो बघा पोगो जरी आम्ही सुटलो तरी आम्ही अजून पण एकमेकांना बांधून आहोत येस धावपळीच्या ह्याच्यामध्ये पण कोण कोणाला डेली फोन नाही करत ना कोणाला कॉल्स असतात ना मेसेज असतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही कॉल्स असतात नाही मेसेज दीपा बस झाला आलेच माझ्या ब्लॉगमध्ये किती बाई सिंपली किती थांब हे तुझं काय ते बोल बाई कॉफी विथ कोक्स लवकर येऊ दे ह्या लोकांचं ना मगातपासून फोटो सेशन संपत नाही आणि बिचारी ही दारावरती उभी आहे कधी निघताय आणि तिच्या दारासमोर तो मेसेज पण आहे हम फिर मिलेंगे कब अक्कलकोटला जायचा प्लॅन चाललाय हा महत्वाचा काय होतं हे महत्वाचं डिक्लेरेशन होतं की जे आता नाही आहे त्यांच्याकडे एक अजून सेकंड संधी आहे या जर असे जवळ या भाई सगळ्यांनी बोलायचं आहे हे माझ्याकडून आता हे मागे आम्ही जे 14 आहोत जे आता आपल्या ग्रुपमधला ब्लॉग बघतायत आणि त्यांना असं गिल्टी वगैरे फील होत असेल तर नेक्स्ट प्लॅन आमचा मे बी अक्कलकोटचा अक्कलकोटचा प्लॅन चालला आहे स्वामींचा भेटीचा जर मे बी कोण इंटरेस्टेड असाल प्लीज कमेंट ज्ञान फॉर इंग्लिश भेट घ्या कोणी इच्छुक असेल तर आवर्जून आमच्यासोबत यावे अशी नम्र विनंती संगतीचा परिणाम बोलतो संगतीचा आम्हाला भेट द्या कृपया हिला भेट द्या आमच्या ग्रुपमध्ये सहर्ष स्वागत आहे याला भेट द्या खाली लिंक मध्ये सगळ्यांचे नंबर टाकतो काय करत नाही ठीक आहे तरी पण नाही टाकतो सगळ्यांचे चला आता ऑल दी नंबर्स मित्र भेटल्यावर काय होते मला पियाले फोन बाई काय असं मला वाटतंय मित्र भेटल्यावर ती पाचड किती होत राहते आणि ब्लॉगच्या शेवटला हेच म्हणे सॉरी करायचं आहे आम्ही लोक जस्ट बाहेर इथून ढाब्याच्या बाहेरून निघालो आणि एक स्वामी इथे पण आले स्वामी भाई तर माझ्या अशा मंद डोक्यामध्ये एक विचार आयडिया आली कि क्यों ना अपन मिले है आफ्टर 12 साल 24 साल तो ये कुछ ले करके ह्या बावळाडांचं काहीतरी वेगळंच चाललंय आम्ही इथे शोधलंय तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचंय ऑलवेज फाइंड टाइम फॉर द थिंग्स दॅट मेक यू हॅपी पण तू मागे राहा आपल्याला हे कळणार आहे इंग्लिश
ऍक्च्युली इट्स गुड. हे खूप नाही छान दादा आम्ही आहे. चूज केलं दादा हे. एक मिनिट. मेक यू हॅपी. कोई नाही फ्रेंड्स आपतो. डोंट लाय नको. Actually माझ्या मते ते बेस्ट आहे. आहे ना, ऍक्च्युली छान आहे. मला पण आवडलं म्हणून हेच घेतलं पहिलं. कॉमन पॉइंट सॉरी चुकलो. आमचं कॉमन एक गोष्ट घेऊन झालेलं आहे आणि बाकीचं घे लवकर. सगळ्यांचे लास्टचे शेवटचे क्षण सगळ्यांचा अंगावरती जेवण आलेलं आहे. म्हणजे संख्या आहे, संख्या गेला नाही आहे. पतू काय कुछ कम करवानो जो ना आम्हा फिक्सड रेटचे. अरे फिर नहीं यार 700 रुपये बहुत ज्यादा बोल सगळ्यांचेच येणार आहे तुला. पत्तूच ऐक ना 700 रुपये ज्यादा बोलचू. कम कुछ कर चो सॉरी माझे पतू माझे गुजराती फ्रेंड्स आहेत हा. सबस्क्रायबर मारतील तुला. आम्हा नानी बॅग आपी नो आपी आपी दो आपी नाही ही आणि पापी नाही आहे. खानाखाली आपी ना. घर चालू ना. पर्याय नाही आहे. मेट्रो बंद पडल्यात. त्याला कुठे बघायला तर मेट्रो सोडून आम्ही आता कॅब बुक केले. कॅब क्यूब टू गुड बाय पत्तू वसाड्या दादा बाय करा दादा बाय. हा चलो बाय टेक केयर बाय. मेरे दोस्तों की सवारी और दोस्त लोग मेरे चले गए. बच्ची माम खूप बरं वाटलं. खूप हलका फील करतोय. आपला स्वामींचा पिक्चर पण बघून झाला आणि आपले दोस्त लोक पण भेटलेत आजच्या दिवसात. कोइन्सिडेंटली सगळं झालं. आपण वरती बोलू. इथे माझा आवाज नाही ना. सो गाईज बॅक टू अवर ओल्ड फेम. आणि खरंच अर्थातच आपली जी लाईफ आहे ती खरं इज टू शॉर्ट. वी हॅव टू एन्जॉय इट. म्हणजे आपण फक्त एन्जॉय करायचं. कुठलं काटकसर काचाकूच असं का किंवा काय हे सगळं वरचं डिसाइडेड असतं. हे मी सगळं का बोलतोय जस्ट बिकॉज की तुम्ही अर्थातच आपला पूर्ण ब्लॉग बघितला असेल. आज सॅटर्डे आहे आणि खरंच काहीच प्लॅन नव्हता कारण थोडंसं ऑफिस वर्क वगैरे होतं मॉर्निंगला. त्याच्यानंतर मग म्हटलं दिवसभर बसून काहीच करणार तर म्हटलं थोडंसं झोप काढूया. म्हणजे ऑल टाईम तुम्हाला माहितीच असेल की मी झोप लवर आहे. सो झोप काढलं तर सडनली एक प्लॅन झाला. दोन प्लॅन झाले. फर्स्ट इज की लाईक तुम्ही त्या दिवशी पण स्टेटस बघितलं असणार माझे. आमचा जो ओल्ड कॉलेज ग्रुप होता 12 इयर्स बॅक म्हणजे 12 वर्षातच एकाच फ्रेंडशिपसोबत राहणं म्हणजे वर्ड नाहीत माझ्याकडे. बट याच्या अगोदर पण खूप वेळा डिस्कशन झालं आणि हा जो प्लॅन होता तो वर्कआउट झाला. म्हणजे आम्ही 12 वर्षानंतर अर्थातच खूप निवांत भेटलो आणि डिस्कशन चालू होतं आणि सडनली मध्ये असं झालं की नाही बच्ची जाऊयाच भेटूयाच सगळ्यांनी. सो आम्ही भेटलो एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट प्लॅन हा होता. आणि सेकंड इज दॅट की देऊळबंद 2 अर्थात मूवी आपला झालेला आहे रिलीज. मी तर म्हणेन सगळ्यांनी आवर्जून बघाच. खूप छान आहे मूवी आणि सगळे खूप छानच असतात मूवीज. असं नाही की हा खराब तो खराब वगैरे काय असं काहीच नसतं कारण त्यामागे प्रत्येकाची मेहनत असते. मी कोणतं काय म्हणतात ते आपलं आपण असं ॲडव्हर्टिजमेंट वगैरे असं करतो असं काय नाही आहे. सो येस लाईफ इज टू शॉर्ट. आपण फक्त एन्जॉय करा की कोणी मला बोलवलं किंवा कोणी मला नाही बोलवलं किंवा असं का झालं नका काचकूच करू. जे झालं आहे तेही वरच्याने डिसाईड केलं. आपण फक्त थोडंसं फोर्स करायचं की हां ती मला गोष्ट करायची की सपोज जे झालं आहे ते वरच्याने डिसाईड केलं आहे आणि जे नाही होत आहे तेही वरच्याने डिसाईड केलं आहे. भगवान देताय जो छप्पर फाडके देतात तशा टाईपचं. सो लाईफ इज टू शॉर्ट. वी हॅव टू एन्जॉय इट. जे होतं ते चांगल्यासाठी होतं ते म्हणतात खरंच आहे. सो मी पण ते आज जगलो की जे होतं ते खरंच चांगल्यासाठीच होतं. सो येस
हेच होतं थोडंसं आपलं बोलणं. हा आज खूप थोडंसं डीप थॉट अँड इमोशनल थोडंसं बोलणं होत आहे. हा मे बी फक्त हा व्हिडिओ असेल किंवा व्लॉग असेल, बट हार्ट टचिंग होतं आजचं जगणं थोडंसं. सो मी बोलायला गेलो तर खूप सारं बोलणं होईल, बट ठीक आहे, आता वेळ झाले ब्लॉग एंड करायची. सो प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि नेहमीच सबस्क्राईब करा. खूप छान छान व्हिडिओ अजून ह्याच्या पुढे येतील आणि मी ट्राय करेन की ब्लॉग बनवायचं. कारण मे बी कोण कमेंट म्हणजे तेवढं जास्त कमेंट्सवर मला बोललं नसेल, पण जे नक्कीच माझे ब्लॉग बघतात ते लोक मला कॉल करून किंवा मेसेजेस करून किंवा फिजिकल भेटल्यावरती सांगतात की अरे भाऊ आपले ब्लॉग खूप चांगले येतात. मी नेहमीच तेच म्हणतो ना की आपण तेवढे पॉप्युलर, मला खूप घाम येतो, आपण तेवढे पॉप्युलर ब्लॉगर नसू कदाचित, बट जे तुमचं गाईज कॉन्व्हर्सेशन असतं ना ब्लॉगवरती, कॉलवरती किंवा मेसेजेसवरती किंवा आपण भेटल्यावरती की भाई ब्लॉग खूप चांगले आहेत, त्याच्यानं असं खूप उत्स्फूर्तता भेटते आपल्याला. सो येस, ह्याच्या पुढे पण आपले ब्लॉग येत राहतील. आणि ज्यांनी कोणी अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला, सो प्लीज गाईज सबस्क्राईब करा. पण भेटून नव्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.